Welcome back to our channel Nursing Spirit, and we are now continuing the respiratory system part breathing. So breathing तर breathing काय असते तर supply O2 and eliminate CO2. ओके, आपल्या टिश्यू परफ्युजन साठी आपल्याला ऑक्सिजन टिश्यू पर्यंत पोहोचवण्याची गरज असते आणि ब्रीदिंग हे एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये O2 चा सप्लाय होतो आणि यूज केल्यानंतर राहिलेले CO2 चा इलिमिनेशन होतं. म्हणजे ब्रीदिंग इज अ मेकॅनिझम ऑफ सप्लाय O2 अँड इलिमिनेट CO2. ओके, आता ब्रीदिंग मध्ये मसल्स इम्पॉर्टंट आहे. मसल्स कोणते कोणते यूज होतात आपण जेव्हा ब्रीथ करतो? इनहेल असेल, एक्झेल असेल, रेस्ट असेल, तेव्हा कोणते मसल्स यूज होतात ते आपण बघणार आहोत. त्यातला पहिला मसल म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट असा ऍक्सेसरी मसल्स म्हणतो त्याला आपण, इंटरकॉस्टल मसल. ओके, आता इंटरकॉस्टल मसलचा अर्थ काय होतो? इंटरकॉस्टल मसल्स म्हणजे काय तर आपलं जे रिब केज आहे त्या रिब केज मधल्या या ज्या दोन रिब्स आहेत, समजा या दोन रिब्स आहेत, त्या दोन रिब्सच्या मध्ये फायबर आणि मसलचं स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याला आपण म्हणतो इंटरकॉस्टल मसल. ओके, आता त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात, इंटरनल इंटरकॉस्टल मसल आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. ओके, तर हे काय ते आपण नंतर बघूयात. आणि दुसरा ऍक्सेसरी मसल आहे तो डायफ्राम आहे, जो की आपली थोरेसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटी सेपरेट करतो, तो म्हणजे डायफ्राम. हा कसा वर्क करतो, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते पण आपण नंतर बघूयात. देन इसेन्शियल मसल कोणता आहे? स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड मसल. हे आपल्या फर्स्ट रिब, देन क्लॅव्हिकल बोन आणि ज्यांच्यापासून ते इयरच्या पाठच्या बाजूला ते इन्सर्ट होत असतात, ते फक्त इसेन्शियल टाइमलाच ओपन वर्क करतात. आपण बघतोय जे इंटरकॉस्टल मसल, नंतर आहे डायफ्राम. ओके, तर पहिला काय इंटरकॉस्टल मसल. 11 pairs of intercostal muscles. There are 11 pairs of intercostal muscles. Okay, समजा आपल्या बॉडीमध्ये रिब केज आहे, त्या रिब केजचे 12 पेअर आहेत. 12 पेअर आहेत, असे 24 बोन्स आहेत म्हणजे रिबचे. त्याच्यातले 11 पेअर्स हे त्याच्या मसल्सने भरलेले आहेत. म्हणजे समजा असे 1 2 3 4 5 हे बोन आहेत, 5 असे 12 बोन आहेत वन साइडला, असे 12 या साइडला. तर असे 11 मसल आहेत. 1 2 3 4 5 असे 11 मसल आहेत एका साइडला. म्हणजेच काय झालं, दोन्ही साइडच्या 11 पेअर्स झाल्या. ओके, पेअर्स ऑफ इंटरकॉस्टल मसल किती आहेत? 11. आता जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की पेअर आणि मसल, पेअर आणि नंबर ऑफ बोन्स असा जर क्वेश्चन आला तर आपण मोस्टली कन्फ्युज होतो. तर बोन्स 24 आहेत आणि पेअर 12 आहेत रिब केजच्या. आणि तसंच इंटरकॉस्टलच्या इंटरकॉस्टल मसलच्या पेअर 11 आहेत आणि पेअर्स 11 पेअर्स आहेत. ओके, ऑक्युपाय स्पेस बिटवीन 12 रिब्स. ओके, आता काय ते रिब्स आहेत जसं की दाखवलं असं 12 पेअर्स आहेत. ओके, इकडं आणि इकडं. त्याच्या मधला जो स्पेस आहे तो ऑक्युपाय केलाय कुणी? इंटरकॉस्टल मसल्सने. देन अरेंज इन 2 लेयर्स. ओके, आता हे इंटरनल इंटरकॉस्टल मसल आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल हे काय तर 2 लेयर्स आहेत इंटरकॉस्टल मसलचे, जे की इसेन्शियल वर्क करतात एक्झॅक्ट ब्रीदिंग मध्ये. मग ते नॉर्मल ब्रीदिंग असो, हेवी ब्रीदिंग असो, कोणत्याही ब्रीदिंगच्या टेक्निक मध्ये हे 2 मसल इम्पॉर्टंट वर्क करतात. तर ते इम्पॉर्टंट वर्क कसं करतात आणि त्यांचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण बघू. आपण पहिल्यांदा बघतोय इंटरनल इंटरकॉस्टल मसल. ओके, आता त्याची पोझिशन सांगतो.
इथं आपण एक डायग्राम काढली आहे, ही फक्त रिब केजची डायग्राम आहे. याच्यामध्ये मसल मी ड्रॉ करून दाखवतोय. तर पहिल्यांदा बघूयात आपण एक्सटेंड डाउनवर्ड अँड बॅकवर्ड फ्रॉम लोअर बॉर्डर ऑफ रिब्स अबोव टू द अप्पर बॉर्डर टू द रिब बिलो. ओके, आता ह्याचे आपण पार्ट करून असं एक एक्सप्लेनेशन घेऊयात. तर एक्सटेंड डाउनवर्ड, ओके, इंटरनल लक्षात ठेवा, जे की रिब केजच्या इंटरनल आणि लंग्सच्या मध्ये असणार आहे. ओके, तर आपण फक्त समजण्यासाठी आता ते वरूनच दिसणार आहेत, बट ऍज आपण इमॅजिन करा की रिब केज आहे, लंग्स आहे आणि लंग्सच्या मध्ये हे मसल आहे. ओके, तर काय एक्सटेंड डाउनवर्ड म्हणजे स्टार्ट कुठून होत आहेत, इथून होत आहेत, इंटरनल आहे ते असे इथपर्यंत. ओके, एक्सटेंड डाउनवर्ड अँड बॅकवर्ड फ्रॉम लोअर बॉर्डर. बॅकवर्ड बोललोय, इथून स्टार्ट झाले, बॅकवर्ड गेले, बॅकच्या साईडला गेलेत, ते अजून बॅकच्या साईडला गेलेत. ओके, बॅकवर्ड फ्रॉम लोअर बॉर्डर हे पण समजलं, ऑफ रिब्स अबोव टू द अप्पर बॉर्डर. अबोव टू द अप्पर बॉर्डर म्हणजे हे मसल्स निघाले, इथं येऊन चिटकले, इथं येऊन चिटकले, इथं येऊन चिटकले, परत हे आहेत ते असे आले, हे असं झालं आणि हे झाले मसल्स. हे आहेत ते इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स. समजलं. देन सेकंड, क्रॉसिंग एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल फायबर ऍट अ राईट अँगल. हे काय मसल फायबर आलेला आहे. जर मसल आला असतं तर परपेंडिक्युलर आले असते, बट मसल फायबर आहे. ओके, ह्या रिब केजच्या मध्ये जे मसलचे फायबर्स असतात त्याला राईट अँगलने क्रॉस करतात. ओके, इथं झाल्यात राईट अँगलने क्रॉस. ओके, समजलं. आणि थर्ड, इन ऍक्टिव्ह रेस्पायरेशन इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स यूज. जसं की तुम्ही रन करताय, एखादा हेवी वर्कआउट करताय किंवा एखादा हेवी एक्सरसाइज आहे, वर्क आहे, ते करताय, तेव्हा हे मसल्स ऍक्टिव्हली यूज होतात, जे की आपल्याला समजता येतात. ओके, आता आपण बघूयात एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. आधी बघितलं ते इंटरनल होतं, आता एक्सटर्नल बघतोय. तर इन्व्हॉल्व इन द इन्स्पायरेशन. ओके, हे मेकॅनिझम कसं आहे ते आपण थोड्या वेळाने बघूयात. इन्स्पायरेशन मध्ये एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कसं मध्ये कसं वर्क करतं, त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते. एक्सटेंड इन डाउनवर्ड अँड फॉरवर्ड. ओके, आता आपण बघितलं मग अशी स्टर्नम आहे समजा आणि ही आपली रिब केज आहे. ओके, एक्सटेंड डाउनवर्ड अँड फॉरवर्ड. ओके, इथं स्टार्ट होतात, बाहेरच्या साईडने आहे, इथं एंड होतात, असेच एंड होणार. ओके, फ्रॉम द लोअर बॉर्डर ऑफ द रिब केज अबोव टू द अप्पर बॉर्डर. सॉरी, उलट झालं. इथून स्टार्ट होऊन ते इथे कनेक्ट होतात, म्हणजे त्यांचं काय एक्सटेंड आणि लोअर बॉर्डर ऑफ रिब केज टू, म्हणजे जिथं जॉईंट होतात ते इथून एक्सटेंड होतात, इथं जॉईंट होतात. आता लोअर बॉर्डर ऑफ द रिब, अप्पर बॉर्डर ऑफ द रिब बिलो. रिबच्या इथं खालच्या साईडला अटॅच होतात. आता ह्यांचे एक मेकॅनिझम आहे, ते आपण पूर्ण मेकॅनिझम बघू आणि नंतर दुसरा मसल घेऊयात. ओके, तर आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मधला दुसरा इम्पॉर्टंट मसल म्हणजे डायफ्राम बघूयात. तर त्याच्यात काय डोम शेप मसल स्ट्रक्चर. ओके, डोम शेप मसल स्ट्रक्चर म्हणजे कसं आहे ते समजावतो आता. डोम शेप म्हणजे पूर्ण एक सर्कल आहे, बरोबर आहे, प्लेट टाइप, आणि त्याच्यावरून पण असं, म्हणजे एखादी प्लेट घेतली आणि त्याला असं उलट केलं तर तो जो स्पेस होईल, म्हणजे तो जे स्ट्रक्चर होईल, तसं सेम
एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण, डायफ्राम. तर डायफ्राम काय करतंय, थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे यांना सेपरेट करतंय. आता त्याचा डायफ्राम थोरॅसिक कॅव्हिटीला काय प्रोव्हाइड करतंय, फ्लोअर प्रोव्हाइड करतंय, म्हणजे तळ. थोरॅसिक कॅव्हिटी कुठं आली, इथून वरती आली. आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटीला काय, रूफ. रूफ म्हणजे छत. ओके, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी इथून खाली आहे. ओके, देन नेक्स्ट ऍट रिलॅक्स स्टेज 8 वर्टिब्रा. आता आपला जो वर्टिब्रा आहे ऍट, समजा डायफ्राम ब्रीदिंग मधला एक इम्पॉर्टंट मसल आहे, बरोबर आहे. तर ते ऍट रेस्टला असतंय, म्हणजे आपण जेव्हा एक पॉज घेतो ब्रीदिंगचा तेव्हा ते 8 वर्टिब्रावरती असते. आणि जेव्हा आपण इनहेल करतो तेव्हा ते खाली पुश होऊन 9th वर्टिब्रा पर्यंत जातं. ओके, लेंथनिंग थोरॅसिक कॅव्हिटी. आता जेव्हा इनहेल करतो आपण तेव्हा 9th वर्टिब्रा पर्यंत जातं, म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी वरती पण प्रेशर आहे, मग तोच प्रेशर डायफ्राम वरती पण येतो आणि त्याची लेंथ वाढते. ओके, तो जो सेंट्रल टेंडॉन आहे, सेंट्रल टेंडॉन असतो तो त्याला खाली डिफेक्ट करतो. ओके, डिक्रीज प्रेशर इन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड इन्क्रीज प्रेशर इन द ऍब्डॉमिनल अँड पेल्विक कॅव्हिटी. ओके, समजलं. जेव्हा इनहेल होतं तेव्हा डिक्रीज प्रेशर इन थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणजे डायफ्राम वर थोरॅसिक कॅव्हिटीवरचा जो प्रेशर आलेला आहे तो कमी होण्यासाठी डायफ्राम खाली जातं आणि तेव्हा थोरॅसिक कॅव्हिटीवरचा प्रेशर कमी होतो. आणि आता वरचा प्रेशर कमी झाला, मसल खाली आला डायफ्राम, म्हणजेच ऍब्डॉमिनल आणि पेल्विक कॅव्हिटीवरचा प्रेशर वाढला. अशा प्रकारे क्वाइट रेस्टफुल ब्रीदिंग कॉल्ड डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. ओके, हे 75% वर्क डायफ्राम करतं असं बुक म्हणतंय. हे किती आहे, 75% वर्क ब्रीदिंग वेन क्वाइट अँड रेस्टफुल ब्रीदिंग. हे डायफ्राम 75% करत असते आणि त्यालाच आपण म्हणतो डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. ओके, सिंपल आहे. काय, डोम शेप मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, फ्लोअर थोरॅसिक कॅव्हिटीचा आहे, रूफ ऍब्डॉमिनल कॅव्हिटीचा आहे, रेस्टला असते तेव्हा 8 वर्टिब्राला असते, जेव्हा इनहेल करतो तेव्हा 9 वर्टिब्राला जातं, लेंथनिंग ऑफ थोरॅसिक कॅव्हिटीचं काम करतं. डिक्रीज प्रेशर इन थोरॅसिक कॅव्हिटी वेन इनहेल, स्पेस लागते एअरला फुलफिल व्हायला. आणि इन्क्रीज प्रेशर इन ऍब्डॉमिनल आणि पेल्विक कॅव्हिटी. त्याच्यातला हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग म्हणजे काय, तर क्वाइट रिस्पेक्टफुल ब्रीदिंग कॉल्ड डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. आता हे कशावरून म्हटलेलं आहे, तर आपला जो डायफ्राम आहे हा रेस्टफुल कंडिशन मध्ये इनव्हॉलंटरी 75% वर्क ब्रीदिंगचं करत. तर आपण काय बघतोय, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. ओके, इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट सेमच्या एक्झामला पडण्याची शक्यता असते. मोस्टली मेकॅनिझम पडतात. तर फर्स्ट ग्रीप इज फिक्स. ओके, आपण मगाशी बघितलं इंटरनल इंटरकॉस्टल मसल असेल किंवा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल असेल. इंटरनल जे असतात ते बॅकवर्ड साइडने फर्स्ट रिबला अटॅच असतात आणि एक्सटर्नल असतात ते आउटवर्ड साइडने अटॅच असतात. त्याच्यामुळं फर्स्ट रिब हे फिक्स असतं, ते मूव्ह करत नाही. तर पहिल्यांदा बघू एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आपल्या ब्रीदिंगचं कसं मेकॅनिझम करतात ते. कॉन्ट्रॅक्ट अँड पुल ऑल रिब्स टुवर्ड फर्स्ट रिब्स. ओके, कॉन्ट्रॅक्शन आहे. आता मसल कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती काय होतं, तर स्पेसने कमी होतात, बरोबर. आता एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झालं, बरोबर आहे. आता कॉन्ट्रॅक्ट झालेत म्हणल्यावर काय करतात, पुल ऑल रिब्स, आपल्या ज्या पूर्ण राहिलेल्या बाकीच्या 11 रिब्स आहेत त्या टुवर्ड्स फर्स्ट रिब, म्हणजे फर्स्ट रिब कडे पुल करतात. आणि पुल करताना काय होतं, रिबकेज मूव्ह, पूर्ण रिबकेज मूव्ह होतं. कुठं मूव्ह होतं, अपवर्ड.
अपवर्ड म्हणजे वरच्या साईडला, आणि फॉरवर्ड और आउटवर्ड आणि बाहेरच्या साईडला. ओके, कधी आता हे झालं इनहेलचं. ओके, हे झालं इनहेल कसं होतं ते, कारण एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स असतात ते इनहेल करताना हेल्प करतात. ओके, समजलं. जेव्हा इनहेल करतो तेव्हा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. पूर्ण जे रिब्स आहेत त्यांना फर्स्ट रिब कडे पुल करतात. पूर्ण रिब केज मूव्ह होते. कुठं मूव्ह होते तर अपवर्ड आणि आउटवर्ड साईडला. म्हणजे काय झालं, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये जागा तयार झाली. ओके, स्पेस म्हणतो आपण, तो स्पेस तयार झाला का तर वरती सरकले आणि पूर्ण साइडने आउटवर्ड झाले. म्हणजे बॅक साइडनी पण पाठीमागे गेले आणि अँटेरियर साइडनी पण पुढच्या साइडला आले. ओके, बाय इनलार्जिंग थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीची कॅपॅसिटी वाढली. ओके, जेव्हा इनहेल करतो तेव्हा. देन इंटरनल इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स. आता इनहेल करताना हे मसल्स रिलॅक्स असतात, बरोबर. आता हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट हे इनव्हॉलंटरी होतात, बरोबर आहे. ते आपण नॉर्मली ब्रीथिंग करताना आपण त्यांना व्हॉलंटरी मुवमेंट नाही देऊ शकत, त्याच्यामुळे ते इनव्हॉलंटरी आहे. इट कॉन्ट्रॅक्ट्स इनव्हॉलंटरी अँड पुल रिब इनवर्ड. ओके, आता इनवर्ड म्हणजे आता आपण जेव्हा इनहेल केलं तेव्हा तर रिबकेज बाहेर गेली. आता तिला आतमध्ये तर आणायला पाहिजे नेक्स्ट ब्रीथिंगच्या सायकलला कम्प्लीट करण्यासाठी. त्याच्यामुळे इंटरनल इंटरकॉस्टल मसल हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिबकेजला आहे त्या पोझिशनला आणून सोडतात. आता ह्याच्या डायफ्रामचा काय रोल आहे तो बघूया. डायफ्राम आहे आपलं रिलॅक्स आहे आणि कॉन्ट्रॅक्शन होत राहतात त्याच्यामध्ये. आता ते जेव्हा रिलॅक्स असते तेव्हा कुठल्या पोझिशनला असते, 8 वर्टिब्राला. आणि जेव्हा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतात, सॉरी, जेव्हा आपण इनहेल करतो तेव्हा ते 9th रिबला जातं, बरोबर. सॉरी, रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्शन. हा, तर डायफ्राम 8 ला असते, बरोबर. जेव्हा नॉर्मल पोझिशनला असते आपण इनहेल करतो, ते ऍब्डोमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी वरती प्रेशर अप्लाय करून थोरॅसिक कॅव्हिटीचा प्रेशर कमी करतात. तर डायफ्रामचे मसल्स आपण बघितले कसं वर्क करतात ते. समजलं इनहेल आणि एक्झेल मध्ये ब्रीथिंग कसं मेकॅनिझम आहे ते. तर आता याच्यामधला एक इम्पॉर्टंट पार्ट राहिलाय तो म्हणजे ब्रीथिंगची जी सायकल आहे तिचा टाइम किती असतो. तर हिचा टाइम 3 सेकंडचा असतो. त्याच्यामध्ये 1 सेकंड इनहेल, 1 सेकंड एक्झेल आणि 1 सेकंडचा पॉज असतो. ओके, तर कसं वाटलं, आपला खूप दिवसांनी लेक्चर घेतलंय त्याच्यामुळं मे बी थोडे कॉम्प्लिकेशन आले मला शिकवताना, बट कसं लेक्चर झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.